सतीश उर्फ खोक्या भोसले व त्याच्या साथीदारांनी 19 फेब्रुवारी सकाळी साधारणपणे 7:30 ते 8 वाजता दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना मारहाण केल्याची तक्रार स्वतः दिलीप ढाकणे यांनी शिरूर कसार पोलीस ठाण्यात दिली। आपल्यासोबत ते कुटुंब आहे। मात्र आता या प्रकरणात जे आहे ते वेगळे वळण लागले। यांच्या विरोधातही काल जे आहे ते शिरूर कसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। एका महिलेने यांच्या विरोधात तक्रार दिली की 18 तारखेला हे दोघं जण आमच्या घरी आले होते, तुमचा डुकरं पकडण्याचा व्यवसाय, आमच्या शेतात डुकरं झालेत आणि ते डुकरं जे आहे ते तुम्ही हुसकून लावण्याचा प्रयत्न करा। आणि 19 तारखेला जेव्हा माझे मुलगी आणि मुलगा त्या शेतात गेले होते तेव्हा यांनी विनयभंग केला, छेडछाड केली, अशा प्रकारची तक्रार आहे। आणि हे नेमकी तक्रार काय याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश ढाकणे आहेत। मला सांगा, तुम्ही जे आहे ते सतीश भोसले व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र आता दुसऱ्या प्रकरणात त्याच दिवशी तुमच्यावर तक्रार दाखल करण्यात आली, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुम्ही छेडछाड केली, मुलाला मारहाण केली, असा त्या तक्रारीत आरोप आहे। सर, पहिली गोष्ट अशी आहे की माझा मुलगा त्यावेळेस ॲडमिट होता 18 तारखेला। आणि विशेष म्हणजे आम्ही वडील आणि त्यांचा मुलगा आहे। मी वडील 18 तारखेला तुम्ही असं कोणाकडे गेला होता का की आमच्या इथं डुकरं झालेत, ते डुकरं हुसकवायचे, तुम्ही फास लावा? नाही नाही, असं तर आम्ही कुणाकडे जातही नाहीत आणि आमच्या ह्या शेतात तर डुकरं कधी येतच नाहीत। ते फक्त हरणं आणि शेत फक्त तिथे येतात। हे डुकरं फक्त तिकडे खाली वल्या रानात राहतात किंवा ते बागायती रानात राहतात, डोंगर भागाला फक्त हरणंच राहतात। आणि विशेष म्हणजे आम्ही वडील आणि मी त्यांचा मुलगा हे असं गंभीर आरोप लावणं हे एकदम चुकीचं आहे। किंवा यांनी PIने याची चौकशी करून ती कंप्लेंट का नोंदवली, म्हणजे चौकशी करूनच नोंदवायला की त्यांची घ्यायला पाहिजे होती। यात PI पाहिला म्हणजे ते काय उपयोगाचं नाही हे म्हणजे गोष्टी। आणि त्यानंतर आम्हाला आम्ही फक्त तिथंच होतो, कोणत्या वरल्या शेतात। एवढा 19 तारखेला त्यांनी वडिलाला हाणलं का त्यावेळेस, तर असा एकूण आणि वेगळा गुन्हा नोंद करतायत, हे चुकीचं आहे 100%। 19 तारखेला तुमच्या वडिलांसोबत तुमच्यासोबत काय घडलं? सकाळी त्यांनी ते जाळे लावले होते हरणं मारायचे, तर वडील तेवढंच बोलले की तुम्ही आमच्या इथं तुम्हाला वारंवार तक्रार करू नये, तुम्ही जाळे का लावता? त्यांना एवढंच बोललं। आणि त्या महिलाचा इथं याचा संबंधही नाही काही, त्या महिला आल्या पण नव्हत्या, इथं कुणीच नव्हत्या आल्या, कोणत्याच माता मावले आले नव्हते। त्यांचं विनाकारण ते विनाकारण असा म्हणजे आरोप करतायत, हे बरोबर नाही। निश्चितच हे महेश ढाकणे होते, यांनी सांगितले की 19 तारखेला असं काही झालं नाही, त्या महिलाही इथं आल्या नाही। आपल्यासोबत दिलीप ढाकणे आहेत, ज्यांच्या विरोधातही शिरूर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे। काका, काय सांगाल? काल जे आहे ते तुमच्या विरोधात एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्या मुलीची छेड काढली, त्यांच्या मुलाला मारलंय, असा आरोप त्या फेऱ्यात येत आहे। अहो, मला सांगा साहेब, असं आमच्या आधी राहतो आम्ही छेड काढायला काही मी काल एक दिवसा माणूस आहे, माझं 55 वर्ष वय राव। मला नातवंड झालेत, मी कुणाची कशाबद्दल छेड काढू बरं? आणि यांचा माझा संबंधच कुठे येतो? की एवढं त्यांना म्हणलं व त्यांच्या पोरायला, अहो तुम्हाला सांगतो, त्यांनी माझा मोबाईल द्यावा ना, मोबाईलमध्ये तुमचे जाळे बिळे आहेत, तुमची जर सिरी जर आली तर आम्हाला कापा, तुमचे कुठलेही, माझा त्यांच्याकडे मोबाईल आहे ना, त्यांनी मोबाईल द्यावा, त्यांच्या आम्हाला कोणतीही सजा मी द्यायला तयार आहेत। अहो, खोट्या नाट्या किशी करून आमच्यासारख्या शेतकऱ्यावर, अहो तुमचं तिकडे राजकारण कुणी काही करत असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही। जो आमच्या अन्याय झाला आहे, जो आमच्यावर ते झालं, आणि आमच्यावरच खोटे गुन्हे, आमच्यावरच कुठेतरी बाईचे त्यांचे कायदा चालत असेल नसेल त्यांना माहिती। आम्ही काही ह्या कायद्यातली माणसं बी नाहीत ना, आम्ही शेतकरी माणसं आहेत। आम्ही सहजरित्या त्यांना म्हणलं बाई जर लावू नका, एवढं करू नका, तर त्यांनी आमचे जबडे तोडेपर्यंत मारहाण केली। आणि परत आता तुम्ही सांगा, आमची एवढी त्यांची एवढी, तुम्ही आता लोक तर सांगते बा ते असे करते तसे करते, आणि अशा लोकांनी पुढं जर कुणी काही जरी आणलं तर बरं शब्द जर बोललं तर हे ठेवतील का माणसाला? बरं, 18 तारखेला तुम्ही जाळं टाका म्हणून त्यांच्याकडे गेले होते का? 19 तारखेला सकाळी काय झालं? अहो, यांच्याकडे जायचं संबंधच काय? आणि यांची आमची काय संबंध? यांच्याकडे जाळं टाका, कुठं काही करा, अहो काही बी असं नका आमच्यावर रचू, आमच्या गरीब माणसावर। काय कारण काय याचं रचण्याचं? अहो, आम्ही कुणाला जाळं कशाला टाकावं? अहो, आम्ही वन्य प्राण्याचा जीव वाचवण्याकरता आमचे जबडे तोडलेत, आणि आम्ही त्यांना मला सांगू का डुकरं धरा आणि हरणं धरा, कुठं काय नु करा? असं आमच्यावर खोटं नाट्य करू नका। आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, आम्हाला रातभर झोप येत नाही इथं, आणि आमच्यावर असे खोटे नाट्य कुठे करून? एक तर आम्हाला शासनाने तुम्ही कुठेतरी बाहेर देशात जावं असं सांगावा, नाही तर आम्हाला संरक्षण द्यावा। आमची आता भयभीत अवस्था झालेली आहे, त्याच्यामुळं आमचं जर राहणं किंवा जगणं मुश्किल झालेलं आहे। आमच्यावर एक जर आरोप जर व्हायला लागला तर आम्ही जगायचं कसं?
आम्ही तर राहायचं कसं जंगल वस्तीमध्ये? एवढी आमची प्रशासनाला हात जोडून विनंती आहे. आमचं दुसरं काही नाही. आमच्या लेकरा बाळाला जर जगू द्यायचं असलं तर आमच्यावर काही खोटे नाटे काही गुन्हे तयार करू नका. आम्ही काय राजकारणी माणसं नाहीत, आम्ही शेतकरी माणसं आहेत, मोलमजूर करून खाणारे. आम्ही असे दहशतीतले किंवा कुठले आम्ही गुंडगिरीतले माणसं नाही आहेत. एवढीच आमचे हात जोडून विनंती आहे. आणि आम्हाला फक्त सरकारने न्याय द्यावा. आणि आमचं जर सत्य असेल तरच आम्हाला न्याय द्या. आम्ही खोटं कुठं आमचं चुकीचं आम्हाला कोणतीही सजा द्या. आम्ही असे मेलेलो तसे मरतो. निश्चित आपण बघतोय हे होते महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांच्या तक्रारीवरून सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याच्यासह साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याच दिवशी यांनी जे आहे ते गुन्हा केला आहे म्हणून एका महिलेने शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याही तक्रारीवरून यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ती घटना केली नाही, ते संपूर्ण आरोप खोटे आहेत. ती महिला कोण आहे त्या इथं आल्या नव्हत्या, आम्हाला काही माहीत नाही. जर आम्ही गुन्हेगार असेल तर आम्हाला सजा द्या असं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून मराठी, 22 बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.